विशाल पाटील मी मीरा साळवे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वेलनेस आपण आजारी पडतो ते, आणि दुसरं इलनेस आणि वेलनेस. इलनेस म्हणजे आपण आजारी पडू नये, वेलनेस म्हणजे आपण आजारी पडण्यासाठी जे घेतो ते प्रिकॉशन. आज आपलं जीवन कशा पद्धतीने आपण जगतो, जेणेकरून आपण सुरुवातीला आपल्याला आजचं जीवनशैली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण रसायनाच्या उपयोगामध्ये सगळं करतो. रसायन म्हणजे केमिकल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, राहण्यामध्ये, सगळ्या याच्यात शेतीपासून तर आपल्या खाण्यापिण्यापर्यंत प्रत्येक भागामध्ये केमिकल आपण यूज करतो आणि ते आपल्या शरीरात जातो. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या शरीराला तणाव असतो, कारण लहान मुलांना शाळेचा, जे हॉस्पिटलमध्ये कामं करतात त्या डॉक्टरना, पेशंटचा, ज्या टीचर असतील त्यांना मुलांना कसं शिकवायचं, काय करायचं, घराची गृहिणी असेल तिला आपल्या मुलांवर कसं आपले हे करायचे, संस्कार करायचे, ते शाळेत वेळेवर जातात की नाही, असे छोटे मोठे त्रास सगळ्यांनाच असतो. आणि लाईफमध्ये टेन्शन नाही असा एकही माणूस नाही. टेन्शन आहे की ते माणूस आहेच. तर त्याच्याप्रमाणे अजून याच्यामध्ये आहे प्रदूषण, एडिशन. तर हे प्रदूषण कशा प्रकारे येतं, रस्त्याने आपण जात असतो तर गाड्या कंटिन्यू चालू असतात, त्याच्यातून धूळ माती उडत असते आणि ते आपल्या शरीरामध्ये जाते, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण व्यायाम करत नाही, आपल्याला स्वतःसाठी आपण वेळ देऊ शकत नाही, आणि वेळ न देऊ शकल्यामुळे आपल्याला व्यायाम करायची वेळ भेटत नाही, पण ते करणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे आपली फॅटी लिव्हर होतो, आपली बॉडी वाढते, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आणि दुसरं आहे मद्यपान, धूम्रपान, ड्रिंकिंग आणि स्मोकिंग. जे लोक ड्रिंक करतात त्यांना त्याचा त्रास होतो हार्टवर वगैरे, आणि स्मोकिंगवाल्यांचा फुफ्फुस त्याचा त्रास होतो नाही, कॅन्सर, लिव्हरचा प्रॉब्लेम, असे खूप प्रकारचे रोग होतात. आणि आपण जर आता हे जीवन बदलायचं आहे तर याच्यासाठी आपण काय करू शकतो. आपण शक्यतो काय होतं, हे सगळे आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर मोस्टली काय करतात, आपल्याला मेडिसिन देतात, पण ते मेडिसिन कंपल्सरी चालत नाही. ते जोपर्यंत आपण खातो तोपर्यंतच आपल्याला आराम पडतो. पण आपल्या कंपनीने आपल्याला असं मेडिसिन दिलेलं आहे, प्रोडक्ट दिलेले आहे की ते आपण जर घेतले तर आपल्या त्या आजारातून आपण टोटली मुक्त होतो. आता ह्या सगळं मी जे सांगण्याचा प्रयत्न केलं त्याच्यातून आपल्याला काय काय त्रास होतो बघा. आपल्याला थकान म्हणजे कमजोरी येते, हार्ट डिसीज होतात, त्याच्यामुळे लिव्हरचे प्रॉब्लेम होतात, जेणेकरून लिव्हरच्या समस्या आपल्याला होतात. जॉईंट पेन, हाडे, जिथे जिथे जॉईंट आहे तिथे दुखले जातात. आणि हा जॉईंट पेन ॲक्च्युली म्हाताऱ्या लोकांनाच पहिले व्हायची पूर्वीच्या काळामध्ये, पण आता 3-4 वर्षाच्या लोकांनाही होतात. आणि वयाची इथे काही अट नाही आजाराला, आपल्याला नाही, या आजाराला सगळेजण जातात, लहानापासून तर अगदी 80-90 वर्षाच्या लोकांना सुद्धा हा आजार होतो. आणि त्याच्यामुळे जॉईंट पेन झाल्यामुळे माणसाची कंबर दुखी, हात, मान, पाठ टोटली त्याच्यामध्ये येते. दुसरं आहे वेळेच्या आधी बुढापा, म्हणजे आपण म्हातारे दिसतो वेळेच्या आधी. आताचे जे 40-45 वर्षाचे यंग लोक असतात ते आता असं वाटतं की 50 ते 60 वर्ष झाले, पण पूर्वीचे लोक 90-80 वर्षाचे असायचे तरी ते असं वाटायचं की 30-35 वर्षाचे यंग लोक आहेत असे आपल्याला ते दिसायचे. पण आपल्याला त्यांचं वय कळायचं नाही, कारण त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये सगळं नैसर्गिक होतं. त्यांना सकाळी सकाळचे शेतात जायचे, शेतात ते चालत जायचे, त्याच्यामुळे त्यांचा टोटली व्यायाम व्हायचा. आणि आपल्याला जे जीवनसत्व मिळतं, आपण AC मध्ये बसतो, जसं मॅडम AC मध्ये बसतात, शाळेमधल्या टीचर आहेत AC मध्ये बसतात, सर जाऊन ऑफिसमध्ये AC मध्ये बसतात. तर AC मध्ये काय होतं, आपल्याला कुठलंही जीवनसत्व मिळत नाही. म्हणजे शेतकरी लोक, रोगी कामं करणारे असतात, त्यांना काय होतं, पूर्ण जीवनसत्व मिळतं. रस्त्याने जातात त्याला ऊन लागतं, व्हिटॅमिन D मिळतं, त्यांना चालत जातात, त्याच्यामुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होतो, म्हणजे त्यांची हाडं लवचिक होतात. तर आपल्याला हा सगळा प्रकार होऊ नये. शोषणाची समस्या, शोषण म्हणजे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, हे कशामुळे होतं, प्रदूषणामुळे. तर मग हे टाळण्यासाठी डॉक्टर
हृदयाचे आजार होतात की तो पंप घेतल्याशिवाय ते जगू शकत नाही. म्हणजे त्यांना जीवनासाठी हे अगदी अत्यावश्यक गोष्टी आहेत. आणि पुढे हे मधुमेह म्हणजे आताच्या काळातला डायबिटीस. भारतात सगळ्यात मोठा रोगाचा असलेला देश आहे आपला भारत देश. तर हा रोग प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. मोस्टली हा रोग काय असा रोगच नाहीये असं आम्हाला दीपक सोनवणे सरांनी सांगितलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की हा रोग नाहीच आहे. ऍक्च्युली हा टेन्शन, स्ट्रेस, अनुवंशिक अशा पद्धतीने हा आपल्या घरात आलेला रोग आहे. तर शुगर म्हणजे काय, हा ऍक्च्युली रोग कशा प्रकारे नाही. आपल्याला जर ताण तणाव वाढला, आपल्याला झोप नाही, कुठल्या गोष्टीचं टेन्शन असतं, तर ते शुगरचं प्रमाण आपल्या मेंदूपर्यंत जाते, शरीरापर्यंत, तेव्हा ते आपल्याला हाय होतो. आणि जेव्हा आपल्याला कमी पडतं शुगर, शरीरातली शुगरची लेवल जेव्हा कमी होते तेव्हा तो लो शुगर होतो. तर आपल्या शरीरात असे दोन प्रकारचे असतात, हाय आणि लो. तर आता आपण ह्या सगळ्या आजाराच्या समस्यावर तर उपाय काढतोच, पण आता हे सायंटिस्ट आहेत, वैज्ञानिक आहेत, त्यांचे नाव मी सांगते. श्री के राजेश, दुसरे सर आहेत डॉक्टर BBN नारायणा, तिसरे आहेत HK शर्मा, नंतर आहे डॉक्टर KC गावंडन आणि डॉक्टर B पाटणकर. तर यांनी असे हे आपले मेडिसिन आपले चालू केलेले आहेत. तर यांनी खूप आपल्या जीवनात उपयोगी पडतील अशा तयार केलेला फॉर्म्युला आहे आणि ते 30 ते 35 वर्ष ह्या याच्यामध्ये काम करतात आणि त्यांना याचा खूप अनुभव आहे. आणि त्यांच्या अनुभवातून त्यांनी पहिले याचा उपयोग करून घेतला आणि काय होतं कसं नाही याची सगळ्या आपसामध्ये चर्चा करून हे पुढे आपल्याला प्रोडक्ट दिलेले. त्यानंतर मी या कंपनीचं नाव सांगते. प्रॉडली सांगते की माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीने आपल्याला काही प्रोडक्ट दिलेले आहेत. तर याचं नाव असं आहे AYUSH. तर आयुष त्याचा लॉंग फॉर्म असा आहे A आयुर्वेद, Y योगा प्रकृती चिकित्सा, U युनानी, S आणि सिद्ध, H होमिओपॅथी. एलिमेंट वेलेन्स हे उत्तम क्वालिटीचे काउन्सिलिंग आणि उपयोग करणारे भारत सरकारने आपल्याला परिवारासाठी एक कल्याण मंत्र आयोगित प्रमाण केले आहे असे सर्टिफिकेट आहे. हे तुम्हाला मी सांगत काय हे प्रत्येकाला माहितीच आहे. माझं काही चुकत असेल तर सॉरी. आता आपल्याला ते ज्या आपण वैज्ञानिकांची नावं सांगितली त्यांनी काही प्रोडक्ट दिलेले आहेत. तर त्यातलं पहिलं प्रोडक्ट आहे एलिमेंटचं कपनील. कपनील आपल्याला सर्वांना माहिती आहे. जेव्हा आपल्याला सर्दी खाशी खोकला होतो तर हे कपनील यांनी जे तसं तयार केलेलं आहे की याच्यामध्ये शुगर नाही आहे, विदाऊट शुगर आहे आणि अल्कोहोल अजिबात नाही. कारण आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, जेव्हा आपल्याला सर्दी होते, आपण लहान मुलांना घेऊन जातो, तर ते लहान मुलांना त्यांच्या प्रकारे औषधं देतात की कसा डोस घ्यायचा, अर्धा चमचा द्यायचा, गोळी द्यायची. म्हातारे लोक असतात त्यांना हाय डोस देतात आणि जे मधल्या वयाची लोक असतात त्यांना मिडियम अशा प्रकारे देतात. तर याच्यामध्ये असं हे नाही आहे की तुम्ही एवढंच घ्या तेवढंच घ्या, हे सगळ्यांनाही चालू शकतं. जर आपला ड्रायव्हर असतो तर त्याला हे दिलं आपण कपनील, तर तो की गाडी चालवताना कसाही चालू शकतो, कारण याच्यामध्ये त्याला झोप येत नाही, कारण याच्यामध्ये अल्कोहोल मिक्स नाही, मेन याचं पॉईंट. आणि नंतर आहे मल्टी गार्ड ब्लड प्युरिफाय. आता हे कसं आहे, आपल्या शरीरामध्ये हे साफ करतं आणि याचं वैशिष्ट्य आहे की आपली त्वचा आहे ती क्लीन करतं आणि याचा उपयोग असे की तो 15 ते 15 वर्षाच्या लोकांना आपण हे 2 चमचे देऊ शकतो सकाळ संध्याकाळ, ते जेवणानंतर द्यायचं. दुसरं आहे वुमन कॅम्पियन. आता वुमन कॅम्पियन आलं म्हणजे वुमनच्या नावामध्ये याच्यामध्ये वुमन आली, कारण त्यांनी स्टार्टिंगच असं केली की वुमन कॅम्पियन, वुमन म्हणजे लेडीज. आणि हे तर प्रत्येकाला आपल्याला माहितीच आहे, वुमन म्हणजे लेडीज, मी सांगण्यात काय अर्थ नाही. दुसरी गोष्ट, आता हे स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये आपल्याला नेहमी समस्या होतात. कुणाची पोट दुखते, कुणाची पाठ दुखते, कुणाची मांडी पाय अशा खूप प्रकारचा त्रास होतो. कुणाला कामावरही जाता येत नाही. एखादी शिक्षिका असते ती, तर तिला जर त्रास होत असला तर ती अक्षरशः सुट्टी घेते. आणि ज्या वयात लहान वयात पहिली 12 ते 15 वर्षाच्या नंतर यायची, पण आता जेणेकरून दुसरी तिसरीच्या मुलीला सुद्धा येते. म्हणजे 8-9 वर्षापासून हे स्टार्ट झालं. हे का स्टार्ट झालं, तर आपले खाण्यापाण्यामुळे.
आपण कॅल्शियम वगैरे मुलींमध्ये कमीच असतं, विटॅमिन कमी असतं. पण जे आता जसं मॅडमनी सांगितलं, अनिता मॅडमनी बर्गर खातात, पिझ्झा खातात, ते सगळं बाहेरचं प्रदूषणामुळे आपल्या शरीरात केमिकल जातात आणि त्याच्यामुळे त्यांना हे लवकर मासिक पाळी येते. पण हे येणं चुकीचं आहे. म्हणजे हे कसं झालं, आता हे जे आपण जे खातो ना त्याच्यामुळे त्याचा हा त्रास आता भोगावा लागतो. त्याच्यासाठी आपले हे वुमन कॅम्पेन आहे. दुसरं आले अँटी ॲलर्जी. ॲलर्जी या शब्दामध्येच आलेले आहे अँटी ॲलर्जी. ॲलर्जी आपल्याला कुणाला कशाची असू शकते, कुणाला उन्हाची असू शकते, कुणाला मातीची असू शकते, कुणाला तेलाची ॲलर्जी असते, कुणाला पीठ मारताना जरी अंगाला लागलं तर त्याला दाणे येतात, त्याला खाज सुटते आणि त्या भागाला लाल असा रंग येतो. तर अशा प्रकारची ही ॲलर्जी असते, खूप प्रकारची असते. तर आपण ही ॲलर्जी घालवण्यासाठी काय त्याने दिले, अँटी ॲलर्जी. तर हे मेडिसिन आपण सगळेजण घेऊ शकतात आणि ॲलर्जी घालवण्याचं काम हे करतो. दुसरं आहे चॅम्पियन ऑइल. हे खूपच छान आहे, सर्वात सुंदर प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे. हे तेल जर आपण लावलं रात्री झोपताना आणि केसाची हलकी हाताने मॉलिश केली तर आपल्याला झोप खूप शांत लागते. आणि याच्यामध्ये अशा घटक वापरले आहेत, मधिष्ठा, कलाकुंठली, कंतकली, षष्ठी साल आणि नीम म्हणजे लिंबाचे झाड, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. त्याचं तेल वापरलेलं आहे, हरिटाकी, दुग्ध आणि टी ट्री तेल. आता हे तेल आपण कसं वापरल्यानंतर आपल्याला काय फरक पडतो बघा. रोज जर याने आपण मॉलिश केली याची तर आपले जे मसल आहेत ना ते हे झालेले असतात, दुष्ट झालेले असतात. तर ते मसल आपले चांगले एक काम करण्यासाठी वापरले जाते आणि लवचिक होतात तिथे. आणि आपले जिथे दुखत असेल ज्या भागावर तर ती जखडण नसेल, आखडलेले हातपाय वगैरे असतात, तर मॉलिश केल्यामुळे ते व्यवस्थित उर्वरित होतात. आणि हे तेल कुणालाही वापरू शकतात, 3 महिन्याच्या बाळापासून पुरुष महिला, म्हणजे जसं की सांगतात काय काय घटक वापरले